व्हॉट? काय सांगतो हा कार्टून 2 महिन्यात परत तिकडेच गेलाय? खरंच वेडा वगैरे झालाय का? काय कारण असेल याच्या मागे? कारण असं आहे की बजेटच तेवढं. सो हॅलो गाईज आणि स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुमच्या सगळ्यांचा दिवस खूप छान जात असेल. आत्ता आय नो आय एम सॉरी की मी तुमचं एवढं हळू स्वागत करतोय, पण आत्ता आई बाबा झोपले आहेत कारण रात्रीचे वाजले आहेत 2:30 आणि आपण निघतोय अजून एका ट्रिपला, जी की तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल आणि तुम्ही परत तेच क्वेश्चन केले असतील जे मी स्टार्टिंगला केलेत. बट ट्रस्ट मी, तुमच्या भावावर ट्रस्ट करा मित्रांनो. ही ट्रिप डेफिनेटली खूप क्रेझी असणार आहे. का ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितला तर समजेल. मी आत्तासाठी फक्त एक ब्लॅक कॉफी घेतोय, तिथं मी रेडी होतो आणि पटकन निघतोय घरातून, कारण की आज लेट नाही करू शकत. येतो, चल बाय मम्मी. हां मेसेज करतो. कारण आमच्या सगळ्यांमध्ये लागली होती एक भेट की जो सर्वात लास्ट येणार तो सगळ्यांच्या नाश्त्याचं बिल भरणार. मी निघालो तर आहे आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोचायचं, कारण नाश्त्याचा सवाल आहे. मी काहीच बोलणार नाही. आपण इथून डायरेक्ट चालवताकडे चाललो आहे आणि आदित्य आपली पिक करतोय. चला. हा हॅलो 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 ये फारुलता. आपल्याला आता द्यायचं अपडेट. कसला अपडेट द्यायचं? तर अपडेट या गोष्टीचा होता की तुम्ही जसं एक व्यक्तीला भेटतात ग्रुपवर अपडेट करा आणि 2 गाड्यांमधून जी गाडी ठरलेल्या लोकेशनवर 3:30 नंतर येणार ती गाडी दुसऱ्या गाडीमधल्या लोकांचं पूर्ण नाश्त्याचं बिल भरणार. म्हणून आम्ही लोकांनी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर गाडीमध्ये बॅग्स सगळी फिट केल्या आणि निघालो. आणि एक्झॅक्ट 3:20ला आमची गाडी तिथे पोचली होती आणि दुसरी गाडी नाही पोचली हे बघून आम्ही तर खूप खुश झालो होतो. पण हॅलो 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 रोहन लेट्स गो. मला वाटलं तू लेट करशील, तू एकटी. आदित्य बोलला, आदित्य माझ्यावर होतं मला माहिती आहे म्हणून मी सगळ्यात आधी आलो. एक्सपेक्टेड होतं की तू लेट करशील पण मला सगळेच फारच इमानदार निघाले. ठीक आहे. मला काल आदित्यचा फोन आला होता की सगळ्यांना तुझ्यावर आहे की तू नाश्ता चालणार. सहज तुझ्यावरच होता. भाई मी 1:30ला उठलो, आवरलं, ब्लॉग स्टार्ट केला आणि डायरेक्ट इकडे आहे चारुताकडे. दोघांपैकी एक कोणतरी वाटत होतं. ऑलरेडी इथे येऊन थांबला होता म्हणून गोरे आउट ऑफ क्वेश्चन होता, पण गोरे बिर्याणी खाऊन झोपलेला त्यामुळे डाऊट. सो आता काय करायचं? आता नाश्त्याचं काय करायचं? आता नाश्त्याचं काय? आता काय कॉन्ट्री अरे शिट. हिशोब सुरू व्हायला लागेल. बस गोरे, बस गोरे, तू नंतर हाकलतो तुला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. फायनली 3:30 वाजता आमची जर्नी स्टार्ट केली आणि आता ब्रेकफास्ट पॉईंट होता कराड. आणि यार तुम्हाला सगळ्यांना खरं सांगायला गेलं तर या टाईमला माझ्या डोक्यात खूप सारे थॉट्स चालू होते की 11वीत क्लासेस नंतर जे सगळे ट्रिप्स आम्ही प्लॅन करायचो ते आज फायनली आमच्या सगळ्यांच्या स्वतःच्या सेविंग्सनी एक्झिक्यूट होत आहेत. सो गाईज आत्ता वाजलेत किती वाजले? डायरेक्ट 4:15. आत्ता वाजले 4:15 आणि आम्ही पोचलोय काशीळला. आणि एक वॉशरूम ब्रेक होता. सगळे यस हे मी कट करणार आहे आता. हे मला ऑकवर्ड झालं आता सगळे. हां, आणि आता निघालोय पुढच्या प्रवासाला. आत्ता थोडी आमच्या तिघांची भांडणं चालू आहेत, माझे, वरुणराज दोरे आणि रुचाचे, ह्याच्यासाठी की गन शॉट नाही काय शॉर्ट गन कोण बनणार आता आदित्यच्या साईडला बसायला. तर आत्ता एक गेम खेळतोय, ठीक आहे. मी आणि गोरे फर्स्ट मॅच आणि रुचा डायरेक्ट फायनलमध्ये. का ते तुम्हाला नंतर सांगतो मी. बाय मिळालं. हां बाय मिळालं. पेमेंट प्रिव्हिलेजेस. ठीक आहे. स्टोन पेपर प्लीज. ओके. स्टोन पेपर सीजन. स्टोन पेपर सीजन. चला चल पुढचा. फायनल मॅच. ड्रायव्हर नाही का?
बेस्ट ऑफ 3 आदित्य ठरव. आदित्य ठरव बेस्ट ऑफ 3. ये इकडे बेस्ट ऑफ 3. बेस्ट ऑफ 3. तिला पण बेस्ट ऑफ 3. स्टोन पेपर ठीक आहे. 1-0 1-0 अरे 1-1 झाले 1-1 काय झालं तो काय होता तो अजून थम्सअप नाही 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 1-1 तू हरवलं मला. बेस्ट ऑफ 5 वगैरे नाहीये. तू हरवलंय मला. तू मागे चल. तू चला मी हरलो. हा हरला. मला बरं वाटतंय. बस चला चला. तर गाईज आत्ता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही पोचलो आहे नारायणवाडीजवळ. इथून पुढे गाव लागणार आहे. आम्ही मेन हायवेवरून एक राईट टर्न घेतला आहे आणि प्रत्येक वेळेस जिथे आम्ही नाश्त्याला थांबतो ते दुकानात आत्ता बंद आहेत. आपण थांबलो आहे आपल्या दुसऱ्या गाडीसाठी जी की येते आहे जस्ट मागेच आहे. आता इथे ते आले की आपण पुढच्या जर्नीला निघू. सर तुमची गाडी चांगली आहे. तुम्ही काय करता जॉबसाठी? मालकांची मी आज आणली. अरे इथले पण 2 मॅडम झोपल्यात. झोपल्यात. थांबल्यावर झोपले. तर आम्ही जिथे जाणार आणि काही सीन क्रिएट नाही होणार असं होऊच शकत नाही. अरे माझी चप्पल कशी काढू मी? तू चप्पल कुठे तुझी? आतमध्ये. तू बाहेर नाही काढली? नाही धर व्हिडिओ धर. एकच आहे का? एक चप्पल आतमध्ये गेली बाई. अरे पण तू सोड आता चप्पल. तू राहू दे. अरे यार असं नको करूस. ई घाण शी. अरे हरकट आहे. कोणीतरी मला जाम शिव्या दिल्यात. बस झालं भाई. कसं गेला? चालत लवकर गेम खेळ. नो. स्टोन पेपर सीझरचा एक. तू हरलेलास. आत्ता वाला खेळ. नाही. 5 लवकर लास्ट. ठीक आहे. स्टोन खेळा. ठीक आहे. स्टोन पेपर सीझर. अरे काय चालू आहे यार? काय चालू आहे फालतू? तर गाईज आत्ता तर माहीत नाही कुठे पोहोचलो आहे कारण की ना गुगल मॅप दिसतात ना काहीच नाही दिसत आहे. इथून ऑलमोस्ट एक 8 मिनटावर अनुस्कुरा घाट आहे. सो त्याच्या आधी आम्हाला हे सुंदर असं ब्रिजमध्ये दोन्ही साईडला पाणी असा व्ह्यू दिसला म्हणून थांबलो. सो इथं थोडा वेळ थांबू. आपली मागची जी गाडी आहे ती अजून येते. थोडासा टाईमपास करू. ती आली की आपण पुढे निघू. रोहन का थांबायचं नाही अनुस्कुराला? खूप लेट होईल. नंतर ब्रेकफास्ट थांबायचं, लंचला थांबायचं. नाही थांबायचं. ब्रेकफास्ट कोण बोललं? गाडीत खाऊ ना ब्रेकफास्ट. टिक टिक टिक. 80,000च आहे का ते? दाखव आहे उघड 80,000चं. 80,000चं बघा पॉपकॉर्न. 80,000चे पॉपकॉर्न. आधी एक व्ह्यू एक वर्ड व्ह्यू साठी काय थांब जरा 5 मिनिट मला. सो गाईज अनुस्कुरात पोचलोय आणि आज क्रेझी व्ह्यू आहे. रुचा एक वर्ड या व्ह्यू साठी. मेस्मरायझिंग. आदित्य एक वर्ड कमी आहे जरा या व्ह्यू साठी. चारुता या व्ह्यू साठी एक वर्ड.
सिनिक. रोहन, पुण्यात नाहीये. या व्ह्यू साठी एक वर्ड. ब्युटिफुल सिरीन. एक मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो. अनबिलिव्हेबल, मॅजिकल, खूप भारी. 3 वर्ड्स दिले तुला. ऋता मॅम, सरियल. तुम्ही फक्त हा व्ह्यू बघा गाईस. इन 3, 2, 1. माकड्या माकड. तर फायनली दुपारी 1 वाजता आम्ही पोचलो गोव्यामध्ये आणि इथे खूप धुवाधार पाऊस पडतो, खूप जास्त. अरे एक जावा. थँक्यू. गोरे बाहेर आहे दोघं जाऊ. एंट्री आवडलं आवडलं. अंगण आवडलं. छत्री कसं बंद करू? त्यांना छत्री द्यायची आहे. परत आली का? काय गावठी चाळे करतो. आपण इथे खायला आलोय ना आता. किती लोक व्हेज खातात, किती लोक नॉन व्हेज खातात सांग बरं. सांग तर 1, 2 व्हेज. आज स्पेशल कोकणी व्हेज थाळी आहे. त्याच्यात आता माहीत नाही काय काय. भेंडी दिसतीये, ही त्यांची काहीतरी लोकल आहे. हे डाळ, ऑब्विसली डाळ, चपाती, पोळी. ही आहे व्हेज थाळी. त्याच्यासोबत मला मिळालं दाल, हे कुठल्या तरी ग्रेव्ही आहे, ही पण कुठल्या तरी ग्रेव्ही आहे, ही भेंडी आहे, सोलकढी आहे, हे लोणचं आहे, सलाड, हे स्वीट आहे, राईस, पापड आणि त्याच्या खाली आपलं आहे बटाट्याचे काप. लेट्स सी कसं असेल. त्याला तू आमच्या शॉटगनला का नेतोय? अरे पैसे आमच्या शॉटगनला का नेतो? महत्वाचं काम आहे, फक्त त्याला जमतं, आम्हाला नाही जमत. त्याचं काम आम्ही 5 मिनिट 20 सेकंड फॉरवर्ड करा, कळेल तुम्हाला. आता सगळ्यांचं पोट भरून जेवण झालं होतं आणि काल रात्री 2 ते 3 तास झोप झाल्यामुळे सगळ्यांना येत होती खूप जबरदस्त दुपारची झोप. त्यामुळे आम्ही रेस्टॉरंटमधून सरळ निघालो आमच्या Airbnb कडे. वी आर क्लोज. 1 मिनिट. पोहोचलो. नावच नाही दिसत आहे. नावाची इथं झाड आहे. गाडी उतरायचं का वर? सो गाईज, आपण फायनली पोहोचलो आपल्या विलामध्ये आणि तुम्हाला एक जस्ट दोन्ही साईडला सेम रूम्स आहेत. तुम्हाला जस्ट विलाची एक व्हिडिओ शॉट यामध्ये एक सुंदरसा हॉलमधून तुम्हाला आहे हा व्ह्यू, एकदम सुंदर व्ह्यू. तुम्ही बाहेर बसून दोन्ही साईडला दाखव चहा पिऊ शकतात बाहेर बसून, एकदम चिल प्रकारे एकदम. लेफ्टला तुम्हाला दिसणार किचन, तुम्हाला सगळं फ्रीज आहे. आता मी अंडी आणले चहा बॉईल करून, ते आतमध्ये जाणार, नंतर गरम करून खाणार. 2 पाण्याच्या बाटल्या, एक नंबर. सगळे चमचे ग्लास वगैरे, साखर आहे, चहापत्ती आहे, एक गॅस एक नंबर. भांडी धुवायला बेसिन. ओ ड्राय बाल्कनी, ती की लॉक करून ठेवली तुम्ही, जाऊन नाही देणार आपल्याला बाहेर. बट बाहेरचा व्ह्यू बघा, क्रेझी काय असते माहित नाही. ऍस्ट्रे नाही, कोस्टर्स आहेत ते. हा जे काय कोस्टर्स आहेत ते. एक छोटा वॉशरूम जो की बाथरूमला कंबाईंड आहे. दाखवा छोटंसं वॉश बेसिन. आणि मेन पार्ट ही रूम फक्त तुम्ही बघा एकदा, केवढी जास्ती सुंदर ठेवली आहे. छोटेसे 2 कपाट आहेत, स्पेस आहेत भरपूर. हे बघा तुम्ही, समोरची जी लाइटिंग आहे तिथे सुंदरशी लाईट आहे. ह्याचं बटन मला माहित नाही. हे पण बटन दाखवतो तुम्हाला.
बघा सॉरी व्हिडिओ हे पण लॉक करून ठेवलं, इथून पण जाऊन देणार नाही. पण तुम्ही एक नंबर काम व्हिडिओग्राफर तुम्हीच ते. म्हणजे लाईट कुठे रूमचे लाईट्स नाही मिळत, लाईट सापडत नाही आहेत आपल्या ब्लॉगरला. ब्लॉगरने काम व्यवस्थित केलेलं नाही आपल्या. रिटेक मिळणार नाही ह्याच्या कशाचाच, ह्या कशाचाच रिटेक मिळणार नाही आहे. सो हा नो रिटेक. ही आहे आपली लास्ट बेडरूम. एक नंबर बेड, कम्फी बेड. लाईट सापडल्या एक नंबर. एकदम तिकडची रूम सेम त्याची मिरर कॉपी, जस्ट थोडीशी मोठी रूम आहे. 2 चेअर मिळणार तुम्हाला. आणि आला आमचा मेन खिलाडू आला. सो हा आता डेड होणार, ड्रायव्हर आलाय. तो या रूमचं पण दाखवतो. 2 चेअर एकदम मस्त चहा प्यायला. इथून आमची दुसरी बाल्कनी, खालची बाल्कनी नाही का, याला बाल्कनी नाही का. इथून आमची दुसरी खिडकी. बुक शेल्फ आहे, इथे बुक्स आहेत जे की आमच्यातलं कोणी नाही वाचणार आहे, बट सुंदर आहे जे आहे. एक आदित्य एक लॅम्प सोबत खेळतो, ते लॅम्प दाखवा. आणि पाणी पण साचलंय. एक नंबर काढून व्हिडिओ. तुम्ही डायरेक्ट पाय धुवायला जावा. हां, ही होती आमची रूम टूर. आता तुम्ही फक्त बघणार आहे सिनेमॅटिक्स इन 3, 2, 1. तर गाईज फायनली रूममध्ये आलो आहे. आणि मला पार्टनर भेटला आहे, वरुणराज दोरे. छान रूम आहे आपली. हां, खूप मजा येणार आहे. कशाला तुझ्या आता थोडा वेळ मी रेस्ट करणार आहे आणि मग पडणार आहे बाहेर. आपण ज्या जागेवर जाणार त्यासाठी तू एक्साइटेड आहे? खूप जास्त. फर्स्ट टाइम ना? फर्स्ट टाइम? येस, फर्स्ट टाइम गोवा. एक्साइटेड फॉर एव्हरीथिंग. फर्स्ट टाइम. ही इज फर्स्ट टाइम गोवा. ही इज फर्स्ट टाइम गोवा. आय एम 4th टाइम गोवा. स्वराज आपला गाईड, स्वराज आमच्यासाठी गाईड असणार आहे. सगळं काय कुठे कुठे फिरायचं. खूप एक्साइटेड आहे सगळ्यासाठी. ओके. आता ज्याच्यानंतर जिथे जातो तिथे मी गाईड नाही आहे. मी पहिल्यांदा चाललोय. सो आता रेस्ट करणार. भेटतो तुम्हाला थोडीशी रेस्ट करू. चला ब्लॅक जॅक शिकला करतो. ब्लॅक जॅक शिकतोय. हा, मग आवाज वाढव, मला पण शिकायचं. थांब जरा. आम्ही ब्लॅक जॅक शिकून. ब्लॅक जॅक अप्रेंटिसशिप. तर मित्रांनो, तुम्हाला यावरून तर समजलं असेल की आम्ही चाललो होतो कसिनोमध्ये आणि आमच्या सगळ्यांचा हे फर्स्ट टाइम होतं. याआधी जे काही कसिनो वगैरे बघितलं होतं ते सर्व पिक्चरमध्ये बघितलं होतं. सो एक इमेज धरून आम्ही चाललो होतो कसिनोमध्ये. फिअर आणि एक्साइटमेंट एकाच टाईमला फील होत होतं, कारण याआधी कधीच गेलो नव्हतो आणि जे काही पैसे इन्व्हेस्ट करणार होतो ते स्वतःच्या सेविंग्सचे करणार होतो आम्ही. आपण आलो आहे कसिनो प्राईड. तर गाईस, आतमध्ये एंटर केल्यावर त्यांचा एकच रूल होता की तुम्ही फोन किंवा कॅमेरा यूज नाही करू शकत, म्हणजे की तुम्ही काहीच डॉक्युमेंट नाही करू शकत. माझा कसिनोचा एक्सपिरियन्स विचारला गेला तर तो चांगला होता, पण मी यापुढे कधी कसिनोमध्ये जाणार नाही आहे ना मी कोणाला रेकमेंड करणार आहे, कारण मला फील झालं की इथे खूप सहज पैसे मिळतात, पण त्याच्या डबल हरायची पण रिस्क आहे. आणि माझ्यासाठी मेहनतीच्या पैशाची तर मजाच खूप वेगळी आहे. आम्हाला इकडची सर्वात बेस्ट गोष्ट वाटली ती म्हणजे अनलिमिटेड खाणं. तर इथे आम्ही सगळे पोट भरून जेवलो आणि निघलो परतीला आमच्या एअरबीएनबीवर. तर गाईज, आपल्या गोवा सिरीजचा फर्स्ट एपिसोड इथे संपतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्ही ट्रिप प्लॅन करतायत. भेटतो तुम्हाला लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये.